मी त्यांना पहिल्यांदा ज्यावेळेस सांगितलं की बाबा मी निवडून आलोय, शक्यच नाही म्हणे. मी गणपतराव देशमुख साहेबांचा नातू आहे आणि त्यांना फोटो दाखवला. रूम मिळाली नाही, अजूनही मिळालेली नाही. जी काही निधी आला होता तो त्याची निम्मी कामं झालेली आहेत, काही कामं कागदावरच होती, तो काही निधी आता मिळणार नाही. तर काय नक्की भेटलं? तुम्ही नक्की महाविकास आघाडी सोबत आहात का महायुती सोबत आहात? काही लोक स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी कर्ज काढून मोठ्या उत्साहामध्ये लग्न करतात, थाटामाटात लग्न करतात आणि याला कुठेतरी बगल दिली पाहिजे आणि त्यासाठी मग एक आदर्श उदाहरण निर्माण केलं पाहिजे या विचाराने त्यांनी तो निर्णय घेतलेला. तर मी 2 दिवस आठवड्यातून मुंबईला असल्यानंतर पूर्ण म्हणजे सकाळचा नाश्ता, जेवण, रात्रीचा डिनर त्या कॅन्टीनमध्ये घेतो. राग आल्यानंतर तो कसा आवरावा याचं ट्रेनिंग आमदारांना देण्याची गरज आहे का असं तुम्हाला वाटतं? दुष्काळी तालुक्यात ज्या काही 3 जिल्ह्यातले दुष्काळी तालुके आहेत त्यांना एकत्रित करून त्या पाणी परिषदा झाल्या आणि त्याचं फलित टेंबू आणि म्हैसाळच्या योजना वास्तवात आल्या. डॉक्टर झाल्यानंतर सर्वाधिक वेळा कोणतं औषध तुम्हाला रेफर करावं लागलं, रुग्णांना सांगावं लागलं? नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू म्हणून ओळख असलेले डॉक्टर बाबासाहेब देशमुख आज माझ्यासोबत आहेत. त्यांचा गेल्या 7-8 महिन्यातला विधानसभेतला अनुभव, सांगोल्याचं बदलतं राजकारण, विधानसभेमध्ये त्यांनी काय काय पाहिलं याबाबत आपण त्यांच्याशी सगळी चर्चा करणार आहोत. बाबासाहेब, तुमचं लेट्सवर खूप खूप स्वागत. नमस्कार. विधानसभेत गेल्यानंतर काय वाटतं पहिल्यांदा, की लोक तुमच्याकडे पाहून काय भावना व्यक्त करतात? स्वर्गीय आबासाहेबांची आठवण बरेच जण विधिमंडळातले कर्मचारी, अधिकारी सांगतात आणि माझा स्वतःचा अनुभव असा होता की मी पहिल्या 3 दिवसाच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये, शपथविधीच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस अशाच गणवेशात गेलो होतो आणि तिथल्या 3-4 सिक्युरिटी गार्डनी मला अडवलं. बरं. त्यांची इन जनरल सर्व पब्लिकची आणि राजकारणातल्या जाणकारांची एक वेगळी त्यांच्या मनामध्ये आमदारांची एक चर्चा म्हणजे प्रतिमा असते, सोटाबोटातले किंवा एकदम कडक कपड्यातले. आणि जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत बिल्ला मिळत नसतो, तोपर्यंत आय कार्ड मिळत नाही. आणि मग मी त्यांना पहिल्यांदा ज्यावेळेस सांगितलं की बाबा मी निवडून आलोय, शक्यच नाही म्हणे. आणि मग त्यांना मी सांगितलं की मी गणपतराव देशमुख साहेबांचा नातू आहे आणि त्यांना फोटो दाखवला. पहिल्या दिवशी 2-3 ठिकाणी असा अनुभव आला आणि ज्यावेळेस त्यांना समजलं की स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा नातू परत एकदा सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेला आहे, त्यावेळेस त्या विधिमंडळातले बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी येऊन भेट घेतली, अभिनंदन केलं आणि त्यांनी प्रत्येकाने आबासाहेबांसोबतचा जो अनुभव होता त्याची चर्चा केली. तसं पाहता हे सर्व पाहायला आबासाहेब असणं गरजेचं होतं, पण आज आपल्यात आबासाहेब नाही याची खंत आहे. ओके. पहिला प्रश्न विधानसभेत कोणता मांडला तुम्ही, आठवत आहे? पहिला प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेली मागणी अशी होती की ज्या काही आमच्या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जनावरांना ज्या चारा छावणी चालकांनी छावण्या चालवल्या आणि आज जवळजवळ 5 वर्ष झालं त्या छावण्यांची बिलं निघालेली नाहीत. माझ्या जिल्ह्यातला सांगोला तालुका असेल, मंगळवेढा तालुका असेल, पंढरपूर तालुका, मोहोळ तालुका आहे, या 3 तालुक्यातल्या चारा छावणी चालकांनी मुकी जनावरं स्वतःच्या, शेतकरी हा स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या मुक्या जनावरांना सांभाळतो आणि अडचणीच्या काळात कर्ज काढून चारा छावण्यात चालवल्या आणि त्या चारा छावणींची बिलं 5 वर्षानंतरही मिळालेली नाहीत. त्या चारा छावणी चालक अडचणीत आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेने पहिला प्रश्न मी. पण त्याच्यावर काय कार्यवाही काही झाली का?
3 अधिवेशनामध्ये मी तिन्ही वेळा तो मुद्दा मांडला. भाई जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 4 वेळा मुद्दा मांडला होता. आत्ता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की थोड्याच दिवसात ते बिल अदा करतील. ओके. एक तुमचा फोटो गाजला होता निवडणूक झाल्यानंतरचा, तो फोटो होता, तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले होते. तर काय नक्की भेटलं? तुम्ही नक्की महाविकास आघाडी सोबत आहात का महायुती सोबत आहात? नाही, मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन, अभिनंदनासाठी फोन आला होता. बरं. आणि मी एक मुलाखत दिली होती. आम्ही एक संकल्प केला आहे की बाबा जेवढ्या मताने आपण निवडून आलेलो आहे 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तेवढीच झाडं आपण लावून त्याचं संगोपन करायचं आहे. आणि तो व्हिडिओ त्या दिवशी ट्रेंडिंगमध्ये होता. आणि त्याच दिवशी मला फोन आला अभिनंदनाचा. कारण पहिल्यांदा निवडून आल्यानंतर 1999 साली देवेंद्रजी आबासाहेबांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत त्या कार्यकाळामध्ये. आणि त्यांनाही आनंद झाला की त्यांचाच पुढची पिढी, त्यांचा नातू निवडून येतोय आणि मुंबईमध्ये असाल तर भेटायला या. बरं. त्या निमित्ताने मी त्यांच्याकडे भेटीसाठी गेलो होतो. बरं. मी सत्कार केला आणि त्यांनी मला सत्कार. तुम्ही भाजपची 137 आमदारांची यादी सांगतो, त्याच्यामध्ये तुमचा नंबर आहे का त्यांना पाठिंबा देणाऱ्यामध्ये? माझा पक्ष हा शेतकरी कामगार पक्ष आहे. बरं. आणि शेतकरी कामगार पक्षाची नेहमीच विचारसरणी ही आत्ताच्या महायुतीच्या सरकारच्या विरोधातली विचारसरणी आहे. आणि कुणासोबत राहायचं हा निर्णय हा पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील घेतात. त्यांनी तरी अजून तसा काही निर्णय दिलेला नाही. बरं. पण अनेकदा म्हणता आमदार स्वतःच्या, तुम्ही एकटेच आमदार आहात त्यामुळे स्वतःच्या मनावर पण तुम्ही ठरवू शकता. तो निर्णय मला माझी उमेदवारी देत असताना आपल्या मागच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की उमेदवार ठरवताना माझ्या पक्षाची रचना अशी आहे की केडर बेस पार्टी आहे. केडर जो निर्णय घेतो कुणाला उमेदवारी द्यायची आणि निवडून आल्यानंतर आपण कुणासोबत राहायचं हा केडरचा निर्णय आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो म्हणून तो माझा निर्णय नाही. ज्या मतदारांनी, ज्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अडचणीच्या काळामध्ये, पक्ष अडचणीच्या काळात असताना माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवून निवडून दिलेला आहे. आणि तो निर्णय हा त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय, त्यांच्यासोबत चर्चा केल्याशिवाय मी घेऊ शकत नाही. तो माझा निर्णय नाही, कार्यकर्त्यांचा निर्णय. सभागृह मग तुम्ही नेहमी महायुतीच्या विरोधातच भूमिका मांडली का, असा त्याचा अर्थ घ्यायचा का? आत्ताशी म्हणजे 7-8 महिने झालेले आहेत. ज्या वेळेस माझ्या मतदारसंघातले जे काही प्रश्न असतील, ज्या मतदारसंघातल्या अडीअडचणीला मला आवाज उठवावा लागेल त्या वेळेस मी आवाज उठवलेला आहे. आणि भविष्य काळात सुद्धा आवाज उठवावा लागला तर. सभागृहात मतदानाची कधी वेळ झाली नाही आतापर्यंत तरी आलेली नाही. तुम्ही जे आश्वासन दिलेलं होतं की ज्या गावांनी लीड दिलेलं आहे त्या गावांमध्ये वृक्षारोपणाचा तुम्ही मोहीम करणार, ती मोहीम सुरू झाली की अजून व्हायची आहे? काही गावांमध्ये ती मोहीम चालू झालेली आहे. काही गावांमध्ये आम्ही प्लॅन करतोय. नुसती झाडं लावून त्याचं संगोपन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. आम्ही काही गावांमध्ये दत्तक दिलेली आहेत झाडं, 20-20 झाडं एका व्यक्तीला. काही गावांमध्ये तो उपक्रम चालू आहे. काही गावांमध्ये थोड्या काळात चालू होईल. नुसती झाडं लावून चालणार नाही तर त्यासाठी ट्री गार्ड लागणार आहेत. पंढरपूर ते सांगोला हा पालखी महामार्ग आहे आणि त्या पालखी महामार्गाला हरित पालखी महामार्ग कसा करता येईल त्याच्यासाठी आम्ही पंढरपूर देवस्थान सोबत ही चर्चा करतोय. शिवाजी मोरे महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो उपक्रम राबवण्यासाठी आम्ही कष्ट घेतोय. त्याच पद्धतीने महूद पंढरपूर हा रस्ता सुद्धा माझ्या मतदारसंघात आहे. तोही त्या महामार्गावरून पालख्या बऱ्याचशा जातात. तर तोही महामार्ग हरित पालखी महामार्ग कसा करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पहिली सुरुवात आहे, वेळ लागणार आहे, पण निश्चितपणे जो उपक्रम हाती घेतलेला आहे, ज्या उपक्रमाची आम्ही घोषणा केलेली आहे, पुढच्या 5 वर्षात निश्चितपणे तो यशस्वीरित्या आम्ही पार पाडू. तुम्ही सभागृहात एक मुद्दा मांडला होता की आमदारांना घरे मिळत नाहीत म्हणून, तर काही घर मिळालं का तुम्हाला किंवा खोली? रूम मिळाली नाही, अजूनही मिळालेली नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्या मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय शहाजीबाबू पाटील हे आरोग्याच्या कारणाने त्यांनी रूम सोडली नव्हती. आणि मी वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी आहे. माझी
भावना अशी असते की बाबा एखादा रुग्ण असेल किंवा एखादा पेशंट असेल तर त्याची सेवा करणं आपली जबाबदारी आहे. माझी मागणी ही होती की बाबा अधिवेशनाच्या काळामध्ये माझ्यासारखे जे काही नवीन निवडून आलेले 77-78 आमदार आहेत आणि इतरही जे काही आमदार आहेत ज्यांना राहण्याची सोय नाही, तर त्या ठिकाणी राहण्याची आमची विधिमंडळाच्या आसपास जे काही रेस्ट हाऊस आहेत त्या ठिकाणी किमान व्हावी. तिथल्या जवळच्या रेस्ट हाऊसमध्ये आमदार लोकप्रतिनिधींना रूम मिळत नाहीत आणि इतर जे काही अधिकाऱ्यांच्या नावाखाली किंवा मंत्री महोदयांच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टर राहतात, याच्यावरती माझा आक्षेप होता. अच्छा, तुमचा शहाजी बापू राहता त्याला आक्षेप नव्हता? नाही, साहजिक आहे ना. हो का, माझ्या मतदारसंघातले जे काही आजही मला कार्यकर्ते पदाधिकारी काही कामानिमित्त, काही कोर्टाच्या केसेस निमित्त मुंबईमध्ये किंवा मंत्रालयात येतात. गरीब शेतकरी कुटुंबातली ज्यावेळेस लोक मुंबईसारख्या शहरामध्ये येतात त्यावेळेस राहण्याचा खाण्याचा त्यांचा खर्च जास्तीचा असतो. मला निवडून दिले आणि मग त्यांची सोय मी करणं ही माझी नैतिक जबाबदारी समजतो. आणि मग अशा कार्यकाळात माझ्या समजा मी कुठेही ऍडजस्ट होऊ शकतो. आज मी नारायणाबांच्या रूमवर राहतो किंवा कधी कधी समाधानदादांच्या रूमवरती जातो. आम्ही त्या रूममध्ये आबा असतील तर खाली गाद्या टाकून राहतो. आपण ऍडजस्ट होऊ शकतो, पण त्या गोरगरीब जनतेची सोय आपण करणं नैतिक जबाबदारी समजून त्यांच्यासाठी मी ते मागणी मागत होते. मागच्या काळामध्ये म्हणजे प्रचाराच्या काळात असा इतका मोठा मुद्दा गाजला होता की शहाजी बापू पाटलांनी भरपूर कामं केलेली आहेत, भरपूर निधी आणलेला आहे. त्या निधीचं पुढे काय झालं, ती कामं सुरू झाली आहेत का तुम्ही अनेक इतर आमदारांप्रमाणे निधी रोखलेला आहे, असं काय केलं तुम्ही नक्की? आता जनतेने खरंच विकास कामं झाली असतील तर त्याचा जनतेने उपकृत होऊन बापूंना निवडून दिलं असतं. जनतेला माहीत आहे की निधी खराच आला का कागदावर राहिला. जनतेला माहीत आहे की किती तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास झाला का अजून काय घडलं. तर त्या हिशोबाने जनतेने मला निवडून दिले. आम्ही विकासाच्या कामात, तुमचा जो दुसरा प्रश्न उपप्रश्न होता की निधी अडवून ठेवला, तर विकासाच्या कामात आम्ही कधी कोणाला अडवत नाही. अडवणूक करण्याचा आमचा किंवा आबासाहेबांचा कदापिही तो विचार आणि संस्कार नाही. निश्चितपणे जी काही निधी आला होता तो त्याची निम्मी कामं झालेली आहेत. काही कामं कागदावरच होती. तो काही निधी आता मिळणार नाही. आम्ही कालच मंत्री महोदय गडकरी साहेबांना भेटून आलो. महूदसारखं गाव आहे, सांगोल्यासारखं गाव आहे, कडलासारखं गाव आहे. हा रस्ता जो NH 965 G वरून जाणारी ही 3 गावं आहेत आणि पुढं माझ्या मतदारसंघाला चिटकून असणाऱ्या मतदारसंघात सिंगनहाळी गाव आहे. या गावांमध्ये जड वाहतूक जास्त मोठ्या प्रमाणात होती आणि त्याला बायपास मिळावा ह्याच्यासाठी आम्ही मागणी केली. साहेबांनी त्याला मंजुरी दिलेली आहे, सकारात्मक विचार करतो बोललेले आहेत. तर निश्चितपणे भविष्यकाळात माझ्या मतदारसंघात जे काही विकासासाठी कामं लागतील त्यासाठी आम्ही मागणी करणार आणि ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार. तुमच्या घरातील तुमचे बंधू अनिकेत यांचं लग्न फार गाजलं, फार साध्या पद्धतीने झाल्याची चर्चा आली. तर ते काय, कशामुळे असा निर्णय घेतला? असं एकदम साधं केलं तुम्ही लग्न किंवा काय? त्या लग्नाची काही जरा काय स्टोरी नक्की द्या. ॲक्च्युली हा निर्णय वैयक्तिक त्याचा होता आणि त्याला काही गोष्टींमध्ये खर्च करायला आवडत नाही. आणि आबासाहेबांचंही तेच म्हणणं असायचं की बाबा आपण इतर लोकांप्रमाणे मोठ्या आवाढव्य खर्च करून काही गोष्टी करण्यापेक्षा एक समाजाला दिशा देण्यासाठी एखादं समाजासमोर उदाहरण कशा पद्धतीने निर्माण करू शकू आणि त्याचा आदर्श लोकांनी घ्यावा. आता सद्य परिस्थितीत एखाद्याचा वाढदिवस मोठ्या गाजावाजत ग्रामीण भागात केला तर दुसरा वाढदिवस सुद्धा त्याच पटीनं केला जातो किंवा एखादं लग्न मोठ्या उत्साहात केलं तर त्याच पद्धतीनं दुसऱ्या कुटुंबातलं सुद्धा लग्न मोठ्या थाटामाटात करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये खर्च भरपूर होतो. काही लोक स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी कर्ज काढून मोठ्या उत्साहामध्ये लग्न करतात, थाटामाटात लग्न करतात आणि ह्याला कुठेतरी बगल दिली पाहिजे आणि त्यासाठी मग एक आदर्श उदाहरण निर्माण केलं पाहिजे या विचाराने त्यांनी
तो निर्णय घेतलेला आहे. ओके. विधानसभेमधलं तुम्हाला कोणत्या नेत्यांची भाषणं आत्तापर्यंत आवडले किंवा तुम्ही ती भाषणं आवर्जून ऐकता? विरोधी पक्षाकडून जयंत पाटील साहेब असतील, जाधव साहेब असतील, परत सत्ताधारी पक्षाकडून सुधीर मुनगंटीवार साहेब असतील, तरुणांमध्ये कैलास पाटील साहेब असतील, त्यांची नाव आवडतात. आमदारांच्या कॅन्टीनमध्ये किंवा ती जी आमदार निवासामधल्या कॅन्टीनमधले कधी खाद्यपदार्थ टेस्ट केलेत का? मी नेहमीच आमदार निवासमध्ये राहतो आणि नेहमीच कॅन्टीनमध्येच खातो. नाही, मग ते अनेकांना म्हणे तिथे चांगली सर्व्हिस मिळत नाही, चांगली चव नसते, त्याला शिळं पाकं देतात. तुम्हाला अनुभव आला होता का? नाही, माझा वैयक्तिक अनुभव तरी खूप चांगला आहे की तिथं मी नेहमीच मंगळवारी कॅबिनेटला गेलो किंवा मी ज्या समितीवरती आहे त्या समितीची मीटिंग बुधवारी असते, तर मी 2 दिवस आठवड्यातून मुंबईला असल्यानंतर पूर्ण म्हणजे सकाळचा नाश्ता, जेवण, रात्रीचा डिनर त्या कॅन्टीनमध्ये घेतो. जर खरंच क्वालिटी खराब असेल तर मी त्या ठिकाणी जेवलोच नसतो किंवा माझ्यासोबत असलेली जी काही कार्यकर्ते असतात किंवा मतदारसंघातल्या कामानिमित्त आलेली काही लोक असतात त्यांनाही मी तिथं जेवायला घालतो. अच्छा. तर निश्चितपणे काही वेळेला त्यांना आलेला अनुभव हा वास्तवाचा असेल किंवा सत्याचा असेल, काही वेळेला चुका होतात आणि त्या चुकांमधून अशा पद्धतीचं जेवण एखाद वेळेस खराब क्वालिटीचं दिलं गेलं असेल हे नाकारता येत नाही. ओके. राग आल्यानंतर तो कसा आवरावा याचं ट्रेनिंग आमदारांना देण्याची गरज आहे का असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही स्वतः डॉक्टर आहेत म्हणून तुम्हाला विचारतो. नाही, सध्या परिस्थितीत काय आहे, आपल्या हातात असलेलं जे मोबाईल सारखं गॅजेट आहे त्याचं ॲडिक्शन बऱ्याच लोकांना झालेलं आहे. बरं. म्हणजे प्रत्येकाचे स्टेटस पाहण्यापासून, प्रत्येकाने आलेला मेसेजला रिप्लाय देण्यापासून प्रत्येकाचा स्क्रीन टाईम हा मला वाटतं 8, 10, 12 तासापर्यंत गेलेला आहे. बरोबर. हो. आणि मग अशा काळामध्ये एकच फक्त जरी असं असलं तरी एवढी मुलाखत मोबाईलवर नक्की पहा. तर ह्या गॅजेटचा जेवढा चांगला उपयोग होतो तेवढाच त्याचा म्हणजे साईड इफेक्ट पण असतात. तर ज्यावेळेस लोकप्रतिनिधीच नाही तर इन जनरल सर्व नागरिकांनी स्वतः मोबाईल वापरताना होणारे दुष्परिणामाचा काळजी घेणं गरजेचंच आहे. पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संयम किंवा पेशन्स हा कमी झालेला आहे आणि कमी झालेल्या पेशन्समुळे होणारी चिडचिड ही वाढलेली आहे. लोकांमध्ये खूप नकारात्मक किंवा डिप्रेशनच्या भावना या मोबाईलच्या माध्यमातून एखादं स्टेटस पाहिल्यानंतर होतात की आज योगेश कुटे साहेब कुठेतरी दिल्लीला गेलेत किंवा कुठेतरी लंडनला बाहेर फिरायला गेलेले आहेत आणि मी ते स्टेटस पाहिल्यानंतर नकळत माझ्या मनात भावना येते की मी सुद्धा दिल्लीला गेलं पाहिजे, मी सुद्धा लंडनला फिरायला गेलं पाहिजे. आणि मग जर आपण ते पाहिलं नसतं तर माझ्या मनात ती भावना आली नसती किंवा त्याचं दबाव किंवा प्रेशर माझ्यावर ते आलेलं नसतं. या छोट्या छोट्या गोष्टीचं सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि सर्वांनी मेडिटेशन करायला काहीच हरकत नाही. ओके. विधान भवनामध्ये विधिमंडळात डॉक्टर म्हणून तुमचा सल्ला कोणी मागितला का? सध्या परिस्थितीत तरी कोणी मागितला नाही. बरं. ओके. पण तुमची प्रॅक्टिस तुम्ही म्हणजे सुरू ठेवली काय करता तुम्ही? कसं बंदच केली आता पूर्णपणे? मी आबासाहेबांच्या निधनानंतर वैद्यकीय क्षेत्राला थोडं बाजूला ठेवलं. मतदारसंघामधल्या गोरगरीब जनतेने ज्यांनी 4-4 पिढ्यांनी आबासाहेबांवरती आणि पक्षावरती विश्वास ठेवला त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना वेळ देण्यासाठी मी वाहून घेतलं. आत्ता मी फॉर्मली अशी OPD वगैरे चालवत नाही, पण दररोज 8-10 फाईल मी घेऊन बसतो कारण बरेचसे पेशंट येतात. त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मग ते महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल किंवा एखाद्या धर्मादायी रुग्णालयामध्ये त्यांचं मोफत करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करतो आणि माझ्या वैद्यकीय क्षेत्राचा माझ्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला कसा फायदा होईल याच्यासाठी कष्ट घेतो. आता टेंभूचं पाणी आम्ही बरीच वर्ष ऐकतो आहेत, म्हणजे तुमच्या तालुक्यातल्या लोकांना माहीत असेल, पण त्या बाजूच्या लोकांना काय सांगाल, काय नक्की त्या प्रोजेक्टची परिस्थिती आहे आणि आता पुढे काय त्याचं काय प्लॅन विस्तारीकरणाचं काय आहे का?
नाही, स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब आणि क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडींनी पाणी परिषदा घेतल्या आणि दुष्काळी तालुक्यात ज्या काही 3 जिल्ह्यातले दुष्काळी तालुके आहेत त्यांना एकत्रित करून त्या पाणी परिषदा झाल्या आणि त्याचं फलित टेंबू आणि म्हैसाळच्या योजना वास्तवात आल्या. आजच्या घडीला माझ्या तालुक्यात म्हणजे टेंबू योजना ही खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. वेळेवरती पाणी येतं. आता पाऊस पडल्यामुळं अजून चांगल्या पद्धतीने पाणी आलं. जे काही आवर्तनं असतात ती आवर्तनं वेळेवर येतात. पण जो काही माझ्या तालुक्यातला काही भाग वंचित राहिला आहे टेंबू योजनेअंतर्गत, त्याचं काय म्हणता येईल, त्याचं काम पुढच्या काही काळामध्ये चालू होते. त्याला मान्यता मिळालेली आहे. इतर तालुक्यातला असेल, जतचा भाग आहे, जतमध्ये पूर्वीचे लोकप्रतिनिधी आणि आत्ताचे लोकप्रतिनिधी त्याच्यासाठी कष्ट घेत आहेत. त्या ठिकाणीही प्रलंबित कामं पुढच्या काही काळामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. विरोधी आमदारांची कामं होत नाही अशी अनेकदा तक्रार असते. तर पालकमंत्री जे सोलापूरचे जयकुमार गोरे आहेत त्यांचं नाही तुमचं जमतं का? माझे चांगले मित्र आहेत जयकुमार गोरे साहेब. जरी आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी म्हणजे आबासाहेबांवरती त्यांचा विश्वास आणि आबासाहेबांचं काही वेळा त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि माझ्या कामासाठी आत्तापर्यंत विकासाच्या कामासाठी तरी कधी नेहमीच त्यांनी मदत केलेली आहे आणि कधी नकारात्मक गोष्ट त्यांच्याकडून आलेली नाही. शहाजीबापू पाटलांनी तुमची कामं मंजूर व्हावीत यासाठी पाठिंबाच दिलेला आहे असं याचा अर्थ आहे का? आमच्या तालुक्याचं राजकारणाची एक संस्कार वेगळा आहे योगेशजी. इलेक्शन झाल्यानंतर आम्ही महिन्याभरात एका मंचावर तिघही होतो, जे आम्ही मुख्य 3 उमेदवार होतो. बापू असतील, दीपक आबा असतील आणि मी असेल. तर म्हणजे निवडणूक संपली की आमच्या तालुक्यामध्ये विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन तालुक्याचा कसा विकास होईल याच्यासाठी कष्ट घेतो. आजही आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात जातो. जो विचार स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी तालुक्याला दिला तो विचार जपण्यासाठी बापू असतील, दीपक आबा असतील, मी असेल, चेतन केदार BJPचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि इतर ज्या संघटना आहेत रिपब्लिकन पार्टीच्या आणि दलित विचारांच्या, आंबेडकरी चळवळीच्या ज्या संघटना आहेत त्या आम्ही एकत्रित सर्वजण येऊन तालुक्याला पुढं नेण्यासाठी कष्ट घेतो. तुमच्यामध्ये कुरघोडीचं राजकारण नाही असं तुम्ही ठामपणे म्हणू शकता? सद्य परिस्थितीत तर मला 7-8 महिन्यात आलेला तो अनुभव आहे. सुरुवातीला 1-2 महिन्याचा अनुभव थोडा वेगळा होता, पण त्याच्यानंतरचा अनुभव चांगला आहे. या सगळ्या तुमच्या आमदारकीच्या प्रवासानंतर शरद पवारांची कधी भेट झाली का? झाली माझी भेट. बरं, ओके. तुमच्या तालुक्यातले अनेक नेते कोणी भाजपमध्ये चाललेलं आहे, कोणी एकनाथ शिंदे यांच्या गटात चाललेलं आहे. तर हे पक्षांतर पाहून आपण एकाच पक्षात आहोत याचं समाधान वाटतं का थोडंसं वैषम्य वाटतं? नाही, निश्चितपणे माझ्या तालुक्याला शेतकरी कामगार पक्षाचा एक मोठा इतिहास आहे. ज्या माणसाने मुख्यमंत्रीपद नाकारलं पक्ष एकनिष्ठ राहण्यासाठी किंवा राज्यपालपद नाकारलं ते स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब. त्यांच्या कुटुंबातला मी एक सदस्य आहे आणि त्यांनी जी काही कामं केली तोच पुढं त्यांच्याच विचारावर पाऊल टाकणारा मी कार्यकर्ता आहे. निश्चितपणे भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी स्थापन झालेला हा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष असेल त्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे आणि मला अभिमान आहे की मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. आज जरी पक्षाचा एकमेव आमदार असलो तरी निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आहे की ज्या तालुक्याने या देशाला एक विश्वविक्रम करून दिला त्या तालुक्यातल्या 3-3, 4-4 पिढ्यांनी एका व्यक्तीला विधानसभेमध्ये 11 वेळा पाठवलं आणि निश्चितपणे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्या तालुक्याने स्वर्गीय आबासाहेबांना नावारूपाला आणलं त्या पक्षात असण्याचा निश्चितपणे अभिमान. ओके, काय आपण एकदा रॅपिड फायर म्हणजे 1 मिनिटात तुमचे मला उत्तर हवी आहेत. तुमची गाडी आमदार झाल्यानंतर किती किलोमीटर फिरली असेल? डेली माझी 200-250-300 किलोमीटर फिरते. ॲव्हरेज 250 ते 300 किलोमीटर. मुंबईमधलं आवडतं खाण्याचं ठिकाण? कॅन्टीन. अच्छा. सांगोल्यातला
आवडता पदार्थ की ज्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही आवर्जून खाता? ॲक्च्युली मी हॉटेलमध्ये नाही खात, हां. पण पार्सल मागवून मी बाजार आमटी खातो. आमच्या इथं बाजार आमटी मिळते. ओके. डॉक्टर झाल्यानंतर सर्वाधिक वेळा कोणतं औषध तुम्हाला रेफर करावं लागलं, रुग्णांना सांगावं लागलं? ॲक्च्युली इन जनरल OPD तापाचे पेशंट जास्त येतात किंवा अंगदुखीचे पेशंट जास्त येतात, तर पॅरासिटामॉल आम्ही द्यायचो. ओके. तुमच्या मोबाईलमध्ये किती लोकांचे नंबर सेव्ह असतील? एक 40,000 लोकांचे मोबाईल नंबर सेव्ह होते. 40,000 आकडा बरोबर आहे? ओके. आता लेटेस्ट कॉल, शेवटचा कॉल तुमचा कोणाला झालेला आहे आत्ता, म्हणजे मोबाईलमधला लेटेस्ट मोबाईलवर संभाषण कोणाचं झालं आहे तुमचं? आपल्यासोबतच झालं. आणि हा रेनॉल्डचा पेन जुना आहे का नवीन घेतलेला आहे तुम्ही? नाही, म्हणजे माझ्याकडे पॅकेट आहे. मी निवडून आल्यानंतर मला माझ्या कार्यकर्त्यांनी, जीवाभावाच्या मित्रमंडळींनी रेनॉल्डच्या पेनचे पॅकेट म्हणजे बक्षीस म्हणून दिलं. तर हा मला वाटतं 1 महिन्यापूर्वी खिशाला लावला असेल मी. तर हे होते डॉक्टर बाबासाहेब देशमुख. धन्यवाद. तुम्ही अतिशय तुमच्या व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.